नमस्कार साहेब. नमस्कार. काय नाव? विजय पांडुरंग येऊल. गाव? जळगाव दामोद. तालुका जिल्हा? जळगाव दामोद, जिल्हा बुलढाणा. जिल्हा बुलढाणा. बरं, आता ही तुमची तूर आहे हा, आणि इकडे कपाशी पण आहे. तर आता तुम्ही पूर्ण कपाशीला तर स्प्रे टाकलेलाच आहे, इकडे वापरलेला आहे आणि त्या पराठीला वापरलेलं नाही, बरोबर आहे? आणि ह्या सर्व पराठीला वापरलेलं आहे, तुरीला पण वापरलं. किती दिवस झाले साहेब? केवढी तूर असताना डेफ्रेजचा स्प्रे घेतला तुम्ही? कमरे बरोबर असताना घेतला होता डेफ्रेजचा फवारा. बरं, काय फरक पडला मग? एकदम तूर वाढली. एकदम वाढली. आणि फुटवा कसा झाला? फुटवा बी चांगला. याची कटिंग झाली आहे का तुमची? नाही, काहीच नाही. कटिंग न होता एवढा फुटवा झालेला आहे तुमचा. कटिंग केली, अजिबात शेंडा बी तोडला नाही त्याचा. एक शेंडा न तोडता शेंडे किती झाले साहेब? भरपूर झाले. म्हणजे एका फांदीतून शेंडे दाखवा तुम्ही कसे केलं. एका फांदीतून जवळपास तरी बी एका फांदीतून म्हणजे समजा ही फांदी आहे ना, याच्यातून 1 2 3 4 जे काही आहे हे शेंडे याच्यावर याला शेवरा लागेल ना. याला कमीत कमी 10-12 आरामात फुटवे आले. 10-12 फुटवे आले म्हणजे नाही काटली तरी पण रिझल्ट फुल आहे. तरी तुम्हाला अशी तूर पाहायला मिळेल. आता जर तुम्ही 2-3 स्प्रे टाकले असे तर तुमचं फ्लावरिंग, सेटिंग, ते फुलकिळे, ते जे शेंगा खराब करतात तो पण फरक तुम्हाला जाणवेल आणि उत्पादन नक्की वाढेल, बरोबर आहे? तर तुम्हाला अनुभव चांगला आला? चांगला म्हणजे एकदम चांगला. आता आमचे शेजारी रमेश भाऊ होते, पण माहिती उशिरा माहिती उशिरा माहिती आपलं हे असं औषध आहे, याचे रिझल्ट असे आहे. तुम्ही कोणाकडून घेतलं? मी आपला नेतू राऊत. अच्छा अच्छा अच्छा. तर चांगलं वाटलं तुम्हाला सर्व? एकदम मस्त रिझल्ट आले मला. पण आता कसं ते पावसामुळे माझा फवारा एक लेट झाला. आणि पाणी किती होतं तुमच्या इथं? म्हणजे हे जमिनीमध्ये पाणी म्हणजे ढगफुटी झाली होती तुमची? ढगफुटी म्हणजे शेतातून काळं पाणी व्हायला ना आमच्या. अच्छा. माहितच आहे सगळं. हा हा. तरी तुमची तूर जाग्यावर राहिली? हो, तूर जाग्यावर आहे आमची. तुरीचं काही नुकसान नाही. नुकसान नाही झालं? नुकसान काहीच नाही तुरीचं. बरं. एकही कुठे झाड वाढलेलं नाही? नाही नाही, पूर्ण म्हणजे तूर तुमची चांगली आहे, म्हणजे जमीन तुमची चांगली आहे याचा अर्थ. ठीक आहे. धन्यवाद.